हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी झाल्याने अनेक समस्या निर्माण होतात. सर्वात मोठी समस्या म्हणजे केसातील कोंडा. केसातील कोंडा वाढला की डोक्याला खाज सुटणे, कपाळावर पुरळ येणे, चेहऱ्याला खाज येणे, खाजवताना हाताला कोंड्याचे बारीक कण लागतात. त्यामुळे इन्फेक्शनसुद्धा होते. त्यामुळे केसातील कोंडा कमी करणे गरजेचे आहे. त्यासाठी काय करावे, केसात कोंडा असल्यास कोणत्या गोष्टी टाळाव्यात, याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत. मी डॉक्टर अनुराधा टाकरखेडे, त्वचारोग आणि सौंदर्य तज्ज्ञ. आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत हिवाळ्यामध्ये जो केसात कोंडा होतो त्याची काळजी कशी घ्यायची. हिवाळ्यामध्ये ज्यावेळेला आपल्या त्वचेमध्ये कोंडा होतो त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरगुती इलाज करणं टाळायला पाहिजे. बरेचसे हेअर मास्क बाजारात उपलब्ध आहे. त्यानंतर आपण घरी ॲलोवेरा किंवा बरेच लोक अंडे लावतात, बरेच लोक दही लावतात केसांना. तर हे सगळे प्राणीज पदार्थ असतात. याचे थोडे जरी सेडिमेंट केसांच्या मुळाशी राहून गेले तर केसांच्या मुळाशी परत फंगल इन्फेक्शन होऊन कोंड्याचा त्रास परत वाढतो. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हे घरगुती उपाय टाळायला पाहिजे. त्यानंतर बऱ्याचशा जणांना वाटतं की तेल लावलं की आपल्या डोक्यातला कोंडा निघून जाईल. तर तेलाने काय होतं की आपल्या डोक्यातलं फंगस परत त्या फंगसला खाद्य मिळतं आणि ते परत रिग्रो होतं. त्यामुळं तेल पण थोडं अवॉइडच करायला पाहिजे. जर तुम्हाला तेल लावायचं असेल, स्काल्प खूप जास्त ड्राय वाटत असेल तर केस धुवायच्या अर्धा तास आधी साधं तुम्ही खोबऱ्याचं तेल लावू शकता. तर खोबऱ्याच्या तेलाला गरम वगैरे करायची काहीच गरज नसते. आणि त्यानंतर केस नखांनी वारंवार खाजवणं. बऱ्याच लोकांना ही सवय असते की केसांमध्ये स्क्रॅच करून नखामध्ये किती कोंडा येतो हे बघायचं. तर तो कोंडा नसतो जनरली, कधी कधी डेड लेअर पण येते, पण ज्या वेळेला आपण स्क्रॅच करतो त्या ठिकाणी परत फंगल इन्फेक्शन ॲड होतात. त्यामुळे ह्या गोष्टी पण अवॉइड करायला पाहिजे. तर कोंडा झाल्यानंतर काय करायचं नाही हे आपण बघितलं. आता काय करायचं, तर आपल्या केसांना सूट होईल असा अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू सिलेक्ट करायचा. बाजारामध्ये भरपूर अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू अवेलेबल आहे. केटॅकोनाझोल असलेले, सॅग्लोपॅरोक्स असलेले, झेडपीटीओ असलेले. तर त्यापैकी आपल्याला कोणता शॅम्पू सूट होतो तो आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरायला पाहिजे. काही शॅम्पू हार्श असतात, काही माइल्ड असतात. त्यामुळं आपल्याच केसांच्या टाईपला कोणता शॅम्पू सूट होईल ते आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ठरवायला पाहिजे. त्यानंतर जो आपला कंगवा असतो तर तो आठवड्यातनं एकदा तरी गरम पाण्याने धुवून घ्यायला पाहिजे. बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की नाही, माझा कंगवा स्पेशल आहे, माझा पर्सनल आहे. तरी पण आपलेच इन्फेक्शन त्या कंगव्यात असतात आणि आपल्यालाच ते परत होऊ शकतात. म्हणून असे जर आपल्याला काही इन्फेक्शन असले केसांमध्ये तर आपल्याला आठवड्यातनं एकदा किंवा दोनदा तरी गरम पाण्यात कंगवा धुवायला पाहिजे. त्यानंतर आपल्या पिलोकडे लक्ष द्यायला पाहिजे. आपली जी पिलो म्हणजे उशी असते ती आठवड्यातनं एकदा तरी उन्हात वाळवून घ्यायला पाहिजे. म्हणजे आपल्याला वारंवार केसांमध्ये, डोक्यामध्ये होणारे इन्फेक्शन टाळता येतात. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक चांगलासा अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू सिलेक्ट करणं आणि आपल्या कंगव्याची व्यवस्थित काळजी घेणं आणि आपल्या उशीची व्यवस्थित काळजी घेणं. एवढं जरी आपण टाळलं तर हिवाळ्यात जो कोंड्याचा त्रास आपल्याला होतो तो टाळता येईल. केसातील कोंडा कमी करण्यासाठी काय केले पाहिजे आणि काय करू नये याबाबत आज आपण जाणून घेतले. वारंवार केसांना हात लावणे टाळले पाहिजे, त्यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. त्याचबरोबर आठवड्यातून दोनदा आपण वापरत असलेला कंगवा धुणे देखील तितकेच गरजेचे आहे. आपला कंगवा, आपण वापरत असलेली उशी याची स्वच्छता राखली तर अनेक समस्या दूर होतात, असे त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर अनुराधा टाकरखेडे यांनी सांगितले. अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा लोकल 18. प्रगती बहुरूपी लोकल 18 अमरावती.